हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुपर हेल्दी, टेस्टी आणि रिफ्रेशिंग बीट आणि गाजराचं ज्यूस। हे ज्यूस करण्याची आज मी थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे, जी एकदम सोपी आणि टेस्टी आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ज्यूस बनवण्यासाठी घेऊया एक मीडियम साइजचं बीट आणि एक मीडियम साइजचं गाजर। दोन्हीची सालं काढून तुकडे केले आहेत। ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। त्यात अर्धा ग्लास पाणी घालून कुकरच्या 2 शिट्या कराव्या। ज्यूस करण्यासाठी सगळेच जण बीट आणि गाजर कच्चेच मिक्सरमध्ये काढतात आणि गाळून घेतात, पण गाळल्यामुळे त्यातील सर्व फायबर्स नष्ट होतात। त्यापेक्षा शिजवून घेतल्यामुळे गाळण्याचीही गरज लागत नाही, पण खूप जास्त शिजवायचे नाही, 2 शिट्ट्याही पुरेशा होतात। आता हे शिजलेले बीट आणि गाजर मिक्सरला लावूया। त्याआधी ते पूर्ण थंड करून घ्यावे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एखादा चमचा साखर त्यात घालू शकता। गाजर आणि बीटात थोडासा गोडवा असल्यामुळे मी साखर घातलेली नाही। अर्ध्या लिंबाचा रस त्यात घालूया। गाजरामध्ये विटॅमिन ए, बीटरूटमध्ये ABC आणि लिंबामध्ये विटॅमिन C भरपूर प्रमाणात असते। एकूणच या ज्यूसमुळे आपल्याला भरपूर न्यूट्रिएंट्स मिळतात। आता पाव चमचा मीठ घालूया। आता हे मिक्सरमध्ये एकदम बारीक ब्लेंड करून घेऊया। सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमधून फिरवावे, म्हणजे चांगले बारीक होते। आता अंदाजे 1 ग्लास पाणी घातले। पुन्हा एकदा ग्राइंड करून घेऊया। अजून सुद्धा थोडं घट्ट आहे, म्हणून 1 ग्लास पाणी आणखीन घालूया। अगदी प्लेन नाही झालं आणि थोडे तुकडे राहिले तरी ते शिजलेले असल्यामुळे खाताना खूप छान लागतात। ओव्हरऑल हेल्दी असणारे हे ड्रिंक इम्युनिटी बूस्टर आणि डिटॉक्स ड्रिंक आहे। डायजेशनसाठी उपयोगी आणि केस व त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। आता त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी बरोबर झाली आहे। ते आपण ग्लासमध्ये सर्व करूया। या प्रमाणात केल्यावर साधारण अर्धा लिटर ज्यूस तयार होते। एकदम रिफ्रेशिंग असणारे हे ड्रिंक आपण सकाळी उठल्यावर किंवा 2 जेवणांच्या मध्ये घेऊ शकतो। कशी वाटली आजची हेल्दी रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।